नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जे काही सिरीज पाहत आहोत की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेमधील जी काही जिल्हास्तरीयची योजना आहे त्याच्यामधील 2 नंबरची योजना आहे. त्याच्यामध्ये 5+1 शेळी किंवा मेंढी गट आणि त्याच्याच मध्ये आहे 10+1 शेळी किंवा मेंढी गट. याच्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, जे काही अर्जदार असतील, अर्ज करणाऱ्याच्यामध्ये सर्व जे काही प्रवर्गातील असणार आहेत, भूमिहीन शेतकरी असणार आहेत त्याच्यामध्ये, किंवा जे काही अत्यल्प शेतकरी असणार आहेत, अल्पभूधारक शेतकरी असणार आहेत आणि जे काही महिला बचत गटाच्या ही असणार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये अर्ज पात्र करण्यास असणार आहेत. जे कुणी अर्ज करणार आहेत, अर्ज केल्याच्या नंतर जे अर्ज येतील त्याच्यामधून प्राधान्य म्हणजे ज्यांचं जे काही प्राधान्य आहे ते उतरत्या क्रमानं देण्यात आले. सर्वात अगोदर जर प्राधान्य पाहिलं त्याच्यामध्ये तर जे काही भूमिहीन असणार आहेत ते भूमिहीन जे काही असतील ती फक्त 5+1 शेळी आणि मेंढी गट जे काही असणार आहे त्याच्यासाठी सर्वात प्रथम भूमिहीनला निवडण्यात येणार आहे. आणि त्यानंतर जे काही नंतर बाकीचे 5+1 असेल आणि त्यानंतर 10+1 जे काही असणार आहे त्या गटासाठी त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आहे. अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे ज्यांची जमीन 1 हेक्टर पेक्षा कमी आहे, म्हणजेच 2.5 एकर पेक्षा ज्यांची जमीन आहे त्यांना नंतर प्राधान्य देण्यात येणार आहे 2 नंबरला. आणि त्यानंतर 3 नंबरला प्राधान्य देणार आहे अल्पभूधारक जे काही शेतकरी असणार आहेत. अल्पभूधारक मध्ये 1 हेक्टर ते 2 हेक्टर म्हणजे जे काही 2.5 एकर ते 5 एकरच्या मधले शेतकरी असणार आहेत त्यांना 3 नंबरला प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर 4 नंबरला जर पाहिलं तर वन हक्क जे काही असणार आहेत भूमिधारक त्यांच्यासाठी दिलं जाणार आहे. आणि 5 नंबरला जे काही महिला बचत गट असणार आहेत त्यांच्यासाठी हे दिलं जाणार आहे. आणि हे जे काही संपूर्ण दिलं जात असताना ह्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्ती जर असेल तर त्यांच्यासाठी सेपरेट 5% आरक्षण हे वेगळं दिलं जाणार आहे. आणि याच्यामधील जे काही महिला असतील तर महिलासाठी जर पाहिलं तर 5+1 शेळी किंवा मेंढी गट असणार आहे त्याच्यासाठी त्यांना 50% आरक्षण हे महिलांसाठी दिलं जाणार आहे. आणि त्याच्यामध्येच जे 10+1 गटासाठी अर्ज करणार आहेत महिला त्यांच्यासाठी 30% आरक्षण हे दिलं जाणार आहे. हे संपूर्ण पाहत असताना याच्यासाठी पात्रता काय आहेत, कागदपत्र काय लागतील त्याच्यासाठी जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये फक्त 5+1 शेळी किंवा मेंढी गट यासाठी अर्ज करत असतील त्यांच्यासाठी जमिनीची कुठलीही अट त्यांना लागू नाहीये. म्हणजे जमीन नसली तरी तुम्हाला 5+1 साठी अर्ज करता येतो. त्यानंतर 10+1 असेल त्याच्यासाठी जर कुणाला अर्ज करायचा असेल आणि अर्ज केल्याच्या नंतर त्यांच्या नावावर स्वतःच्या नावावरती कमीत कमी 1 एकर जमीन पाहिजे, किंवा त्यांचे जे काही नातेवाईक असतील नावावर जर जमीन नसेल तर नातेवाईकाची म्हणा कुणाचीही जमीन 5 वर्षाच्या नोंदणीकृत भाडे करार याच्या अंतर्गत ती करून घेतलेली पाहिजे भाडे करार त्यांनी. त्याच्यानंतर जर पाहिलं तर जे काही शेळी मेंढी पशुपालनाचं जे काही प्रशिक्षण दिले जातं ते प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता जरी नसलं तुमच्याकडे तर लाभ घेताना ते तुम्हाला देणं आवश्यक आहे. ते नसेल तर किंवा तुमच्याकडे डायरेक्टली 2 वर्षाचा पशुपालनाचा अनुभव असलेलं प्रमाणपत्र हे तुमचं स्थानिक जे काही पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्या मार्फतचं असणं हे तुम्हाला बंधनकारक ह्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर जे काही अपंग व्यक्ती असणार आहेत म्हणजे दिव्यांग व्यक्ती त्यांचं जे काही डिजिटल जे काही UDID कार्ड असणार आहे ते त्यांना बंधनकारक असणार आहे. आणि ज्या कोणत्या महिला बचत गटाच्या असतील त्यांचं बचत गटाचं सदस्यत्वाचं प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक त्यांना देण्यात आलेलं आहे. यानंतर जर पाहिलं तर हे जे काही 5+1 आणि 10+1 शेळी किंवा मेंढी गट आहे याची जी एकूण प्रकल्पाची किंमत किती असणार आहे. 5+1 जी काही योजना आहे याच्यासाठी जर पाहिलं तर एकूण पशुधन खरेदी करण्यासाठी 75,000 रुपये, याच्यामध्ये शेळीसाठी 12,000 रुपये आणि बोकडासाठी 15,000 रुपये, 12×5 = 60 प्लस 5+1 15,000 असं 75,000 रुपये हे पशुधन झालं. आणि त्यानंतर त्यांचं विमा जर पाहिलं तर त्याच्यात 11,284 रुपये विमा, असं मिळून 5+1 शेळी किंवा मेंढी गटासाठी एकूण प्रकल्प किंमत आहे त्याच्यामध्ये 86,284 रुपये. ही झाली 5+1 ची. त्यानंतर 10+1 जी काही आहे त्याच्यासाठी एकूण पशुधनाची किंमत त्याच्यामध्ये आहे 1,35,000 रुपये आणि त्याच्यासाठी विमा आहे त्याचा 20,331 रुपये, असे मिळून 1,55,311 रुपये. अशा पद्धतीची ही 10+1 ची योजना आहे. आणि या योजनेमधून जे काही आता तुम्हाला अनुदान जे दिलं जाणार आहे ते सर्वसाधारण गटामधील जर तुम्ही असाल तर तुम्हाला 50% अनुदान दिलं जाणार आहे आणि SC/ST मधील जर असाल तर 75% अनुदान तुम्हाला हे दिलं जाणार आहे. सर्वसाधारणसाठी जर धरलं तर 50% तुमचं जर अर्ज 5+1 साठी जर तुमचा अर्ज असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 43,142 रुपये हे अनुदान दिलं जाणार आहे. आणि 50% 10+1 चा जर अर्ज असेल तुमचा तर त्याच्यासाठी 77,655 रुपये इतकं तुम्हाला अनुदान मिळणार आहे.
जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर 75% तुम्हाला अनुदान मिळणार आहे. त्याच्यामध्ये 5+1 साठी जर तुमचा अर्ज असेल तर एकूण अनुदान तुम्हाला मिळणार आहे 64,713 रुपये आणि 75% मध्येच तुम्हाला 10+1 साठी जर तुमचा अर्ज असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे 1,16,483 रुपये. अशा पद्धतीने ही रक्कम तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीने ही जी काही 2 नंबरची योजना आहे 10+1 शेळी मेंढी गट आणि 5+1 शेळी मेंढी गट अशा संदर्भातील या योजनेची सविस्तर माहिती आहे. याच्यातही तुम्हाला काही अडचणी असतील नक्की कमेंट करा आणि अर्ज कुठे भरायचा, कसा भरायचा, सुरू झाल्याच्या नंतर सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचं महत्त्वाचं अपडेट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आपल्याला चॅनलवरती मिळणार आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.